नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि निसर्गप्रेमींनो, मी आज तुम्हाला माझ्या बाल्कनीमधील ब्रह्मकमळ प्लांट दाखवणार आहे. 2 दिवसांमध्ये त्याला 20 फ्लावर्स आले होते. मी हे प्लांट बकेटमध्ये लावलेलं आहे आणि बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे, कारण त्याला अति सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. 2 वर्ष झाले, आता त्याला भरपूर पानं आलेली आहेत. ब्रह्मकमळ हे पानांनाच लागतं आणि रात्री उमलतं. आता पाहूयात ते कसे लावावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी. चला तर मग बघूयात. हिंदू कथांमध्ये असे म्हटले जाते की भगवान शंकराच्या शरीरावर हत्तीचे डोके ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने ब्रह्मकमळ फुलांची निर्मिती केली होती. ब्रह्मकमळ लावण्यासाठी तुम्हाला पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक आहे. जर तुम्ही बादलीमध्ये लावत असाल तर त्याला ड्रेनेजसाठी छिद्र पाडून घ्यावे, कारण ब्रह्मकमळ वनस्पतीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. अति पाणी झाल्यास त्याची मुळे कुजतात. ह्या वनस्पतीसाठी अप्रत्यक्षरित्या प्रकाश लागतो. अति तापमानामध्ये ह्याची पाने जळू शकतात. आपण घरी याचे रोप बनवू शकता. ज्यांच्याकडे ब्रह्मकमळ प्लांट अवेलेबल असेल तिथून एक पान कट करून वर सांगितल्याप्रमाणे कंटेनरमध्ये किंवा बकेटमध्ये ते पान व्यवस्थित लावून घ्या. पाण्याचा निचरा होण्यासाठी माती, वाळू, गांडूळ खत आणि कोकोपीट एकत्र करून बकेटमध्ये भरून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी द्या. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्या पानाला रूट्स म्हणजेच मुळे येतील आणि ब्रह्मकमळाचे रोप तयार होईल. त्याच पानाला दुसरे पानेही फुटतील. तर अशा प्रकारे ब्रह्मकमळ हे विकत आणण्याची गरज नाही आहे. जर ते आजूबाजूला असेल तर तुम्ही त्याचे रोप तयार करू शकता. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.